नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या सेशन मध्ये आपण राज्यसेवा 2025च्या दृष्टीने उत्तर लेखन कसे केले पाहिजे यावर चर्चा करणार आहोत आणि युपीएससीचे काही पीवायक्यूज घेऊन आपण समजून घेऊ की एक चांगल्या रीतीने उत्तर कसं लिहिलं जाऊ शकतं. इथे मी भूगोल विषयातील पीवायक्यूज वर चर्चा करतोय. प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. सगळ्यात पहिले हवामानशास्त्रातील ताप व्युत्क्रमण या घटनेवरून तुम्हाला काय समजते, त्याचा हवामानावर आणि तेथील रहिवाशांवर कसा परिणाम होतो. आता या ठिकाणी एक शब्द आणखी असला पाहिजे आयडियली, ठीक आहे, स्थानिक हवामानावर किंवा लोकल क्लायमेटवर. पुन्हा एकदा आपण क्वेश्चन वाचूया. हवामानशास्त्रातील ताप व्युत्क्रमण या घटनेवरून तुम्हाला काय समजते, त्याचा स्थानिक हवामानावर आणि तेथील रहिवाशांवर कसा परिणाम होतो. सो या ठिकाणी एक कॉन्सेप्ट विचारलेली आहे, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे हवामानशास्त्रातील. त्याला ताप व्युत्क्रमण असं म्हटलं जातं. फाईन. आता ताप व्युत्क्रमणला इंग्रजी शब्द पहिले लक्षात घ्या. त्याला म्हटलं जातं टेम्परेचर इन्व्हर्जन. फाईन. ताप व्युत्क्रमण किंवा टेम्परेचर इन्व्हर्जन हा एक इंग्रजी शब्द आहे. आता विचारलेलं आहे की हे टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय, तुम्हाला काय समजतंय टेम्परेचर इन्व्हर्जन झालंय म्हणजे, आणि त्याचा हवामानावर आणि तेथील रहिवाशांवर कसा परिणाम होतो. आता आन्सर रायटिंग मध्ये जाण्याआधी मी थोडक्यात तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगून देतो की टेम्परेचर इन्व्हर्जन नेमकं काय असतं. सो जेव्हा आपण तापमानाची चर्चा करतो आणि वातावरणामध्ये एकंदरीत तापमान आपण बघतो, उंचीनुसार जर तुम्ही तापमान बघायला गेलात तर सगळ्यांनी आजपर्यंत हेच वाचलंय की जसं आपण उंचावर जातो, उंचावर जात असताना तापमानामध्ये घट होते. तर या ठिकाणी बघा, ही उंची वाय ऍक्सिस वर मी उंची प्लॉट करतोय आणि इथे तापमान, आणि जसं जसं मी उंचावर चालतो तापमानामध्ये घट होते. इकडे तापमान कमी आहे, राईट, उंचावर चाललोय तर तापमानामध्ये घट होते. ही झाली नॉर्मल कंडिशन. फाईन. साधारणतः एक वातावरणीय ऱ्हास दर किंवा लॅप्स रेट त्याला म्हटलं जातं 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर या दराने आपण तापमानामध्ये घट होताना बघतो. म्हणजेच काय, जर मी 1 किलोमीटर उंचावर गेलो, इथे जे काही तापमान असेल, समजा इथे 30 डिग्री सेल्सिअस तापमान असेल आणि मी 1 किलोमीटर उंचावर गेलो, तर 1 किलोमीटर उंचावर मग मला तापमान किती आढळलं पाहिजे, 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी, तर तिथे 23 डिग्री सेल्सिअस तापमान असेल. सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे प्रत्येक 1 किलोमीटर उंचावर जाताना 6.5 डिग्री सेल्सिअस या दराने तापमानामध्ये घट होत जाईल. आणि ही नॉर्मल आहे, नॉर्मल लॅप्स रेट त्याला म्हटलं जातं किंवा सामान्य ऱ्हास दर असा शब्द प्रयोग त्याला केला जातो. ताप व्युत्क्रमण किंवा टेम्परेचर इन्व्हर्जन ज्या वेळेस होतं त्यावेळेस आपण काय सांगतो की पृष्ठभागावरून वर जाताना तापमानामध्ये काही उंचीपर्यंत वाढ होईल आणि त्यानंतर मग तापमानामध्ये घट होताना आपल्याला दिसते. ही झाली टेम्परेचर इन्व्हर्जन किंवा ताप व्युत्क्रमण. फाईन. आता ताप व्युत्क्रमण झाल्यावर काय होतं, इथे बघा, इथे जर मी टेम्परेचर नुसार बघायला गेलो, 30 डिग्री सेल्सिअस तापमान खाली आहे, 23.5 वर, सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे वर जाता जाता तापमान कमी होते. तापमान जर कमी होते तर मी हे म्हणू शकतो का की सगळ्यात खालचा भाग हा उष्ण आहे आणि वरच्या भागामध्ये आपल्याला शीत हवा आढळते. ठीक आहे, ही नॉर्मल कंडिशन आहे. टेम्परेचर इन्व्हर्जनच्या कंडिशन मध्ये काय, टेम्परेचर इन्व्हर्जन मध्ये खालच्या भागामध्ये आपल्याला शीत हवा आढळते आणि वरच्या भागामध्ये आपल्याला उष्ण हवा आढळते. फाईन. सो ही झाली टेम्परेचर इन्व्हर्जन किंवा ताप व्युत्क्रमणाची स्थिती. आता या टेम्परेचर इन्व्हर्जन किंवा ताप व्युत्क्रमणाच्या स्थितीचा जर तुम्ही चर्चा केली तर होत काय, जिथे जिथे एक सिंपल हवेच्या संदर्भात मुद्दा लक्षात घ्या. हवा थंड असेल तर तिची सिंकिंग टेंडन्सी आहे, ती खाली बसते, खालच्या दिशेने साचायला लागते, आणि हवा गरम असेल तर ती वरच्या दिशेने जाते. सो जेव्हा टेम्परेचर इन्व्हर्जन होतंय, वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आपल्याला शीत हवा दिसते, कोल्ड एअर दिसते. सो परिणाम काय असेल, परिणाम हा असेल की ही सगळीच्या सगळी कोल्ड एअर ही जमिनीवर साचायला लागते. म्हणजे हा खालचा जो हवेचा पट्टा आहे याच्यामध्ये खूप जास्त हालचाल आहे का, नाही. या खालच्या हवेच्या पट्ट्यामध्ये आपल्याला काय दिसतं की हवा वर नाही जाते, हवा फक्त खाली साचून राहते, खाली जमा होऊन राहते. फाईन. तर ही झाली टेम्परेचर इन्व्हर्जन किंवा ताप व्युत्क्रमण. आता याचा परिणाम काय असेल, याचा परिणाम हाच आहे. सिंपल जर परिणाम सांगायचा झाला तर तुम्ही या ठिकाणी बघा, जेव्हा हवा खाली साचून राहते, समजा मी इथे काही प्रदूषण केलं किंवा कुठल्याही एका स्रोतामधून प्रदूषण निघालं, तर पूर्णच्या पूर्ण प्रदूषण कुठे साचून राहील, हे खालच्या भागामध्ये
साचून राहतं. आणि एक्झॅक्टली हेच तुम्ही सध्या दिल्ली असो किंवा काही दिवस आधी मुंबई सारख्या शहरांमध्ये होताना बघितलं होतं. मुंबईमध्ये एकदम रेअर केसमध्ये अशा प्रकारे होतं किंवा पुण्यामध्ये एकदम रेअर केसमध्ये अशा प्रकारे होतं. दिल्लीमध्ये किंवा कुठल्याही शीत प्रदेशांमध्ये आपल्याला ही स्थिती खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. येऊया प्रश्नाकडे वापस. कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला. आता लोकस लक्षात घ्या. लोकस काय? ताप व्युत्क्रमणावर आपल्याला चर्चा करायची. एक्झॅक्टली कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलंय. आणि फोकस काय? फोकस हा आहे की ज्या भागामध्ये ताप व्युत्क्रमण किंवा टेम्परेचर इन्व्हर्जन होतंय त्या भागातील हवामानावर आणि तेथील रहिवाशांवर एक्झॅक्टली काय इफेक्ट होतोय किंवा परिणाम होतोय तो आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन कसं करू शकतो ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. अगेन आयदर डिफिनिशन बेस्ड इंट्रोडक्शन किंवा फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन. मी तुम्हाला एक थंब रूल सांगितलेला. जर प्राकृतिक भूगोलातील एखादा कॉन्सेप्ट विचारलेला, एखादा मुद्दा चर्चेस आहे, तर त्या ठिकाणी ट्राय करा की डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन होते, कारण की तिथे सोपं जातं डिफाईन करणं. जर ह्युमन जिओग्राफी किंवा मानव भूगोलातील एखादा मुद्दा विचारलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन लिहू शकता. ठीक आहे. बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्राकृतिक भूगोल आहे, फिजिकल जिओग्राफी आहे, डिफिनेशन बेस्ड अप्रोच. जर ह्युमन जिओग्राफी मानव भूगोल आहे, फॅक्ट बेस्ड अप्रोच. हा एक जनरलाइज्ड पॅटर्न मी तुम्हाला सांगतोय. असं होऊ शकतं की अपवाद प्रत्येक ठिकाणी असेल की मानवी भूगोलामध्ये पण तुम्ही डिफिनेशन लिहू शकता आणि प्राकृतिक भूगोलामध्ये पण तुम्ही फॅक्ट लिहू शकता. तो अपवाद येईल, पण तो मग एक्सपर्टीज आल्यानंतर तुम्ही इझिली हँडल करू शकता. आज बेसिक आन्सर रायटिंग जेव्हा करतोय तेव्हा आपण थोड्याशा गोष्टी सॉर्टेड ठेवू. जेव्हा आपण ऍडव्हान्स लेवलला पोहोचू आणखी आपण व्हेरिएशन्स काय काय असू शकतात समजून घेऊ. तर या ठिकाणी मी काय करणार? या ठिकाणी मी व्याख्या आधारित परिचय देणार. आता व्याख्या आधारित परिचय मला कशाच द्यायचे तर मी सांगणार की ही ताप व्युत्क्रमण म्हणजे एक्झॅक्टली काय. तर मी सांगेल की ताप व्युत्क्रमण म्हणजे वातावरणातील अशी स्थिती ज्या स्थितीमध्ये वातावरणाच्या खालच्या भागातून वरच्या भागात जाताना तापमानामध्ये घट होताना आपल्याला आढळते. फाईन. सिंपल डिफिनेशन आहे. त्याच्यामध्ये काही खूप जास्त फॅक्ट तथ्य मांडायची काही गरज नाहीये. ताप व्युत्क्रमण जर तुम्ही बेसिक डिफाईन केलं तरी सुद्धा या ठिकाणी सफिशियंट असेल. वळूया पुढच्या भागामध्ये. आता बॉडीमध्ये 2 पार्ट केले. ठीक आहे. कारण की बॉडीमध्ये ऑलरेडी 2 पार्ट आहे, विचारलेलेच आहे. तर या ठिकाणी असं नाही की आपण 2 पार्ट करतोय. जे विचारले, पहिला पार्ट विचारलाय ताप व्युत्क्रमण एक्झॅक्टली काय, दुसरा पार्ट विचारलेला आहे प्रभाव काय. सो ताप व्युत्क्रमण काय आता मी ते स्पष्ट करेल. फाईन. की एक्झॅक्टली सांगितलं जो खालचा भाग आहे वातावरणाचा त्या ठिकाणी आपल्याला शीत हवा सापडतो. राईट. आणि जसं आपण उंचावर जातोय तर उंचावर जाताना तापमानामध्ये वाढ होते. ठीक आहे. खाली शीत आहे आणि उंचावर जाताना तापमानामध्ये वाढ होते. तर हे झालं ताप व्युत्क्रमण. त्याच्यामध्ये मी 2 डायग्राम सुद्धा काढणार. फाईन. आता या ठिकाणी मी डायग्राम साठी जागा सोडतोच जनरली. आकृती काय काय आली पाहिजे. आकृती फक्त टेम्परेचर इन्व्हर्जनची काढायची नाही, कारण की ही रिलेटिव्ह गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही नॉर्मल दाखवत नाही की सामान्यरित्या काय परिस्थिती असते, तर उंचावर जाताना सामान्यरित्या तापमानामध्ये घट होते, तर टेम्परेचर इन्व्हर्जन किंवा ताप व्युत्क्रमणाच्या परिस्थितीमध्ये पहिले तापमानामध्ये वाढ होईल आणि त्यानंतर तापमानामध्ये घट होईल. तर ही डायग्राम जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत तुमचं उत्तर तितकं स्पष्ट होणार नाही. फाईन. आता या ठिकाणी एवढंच विचारलंय की ताप व्युत्क्रमण या घटनेवरून तुम्हाला काय समजतं. आता इथे हे विचारलेलं आहे का की टेम्परेचर इन्व्हर्जन का होतं. फाईन. वाय असं विचारलेलं नाही. जरीही असं विचारलेलं नसेल तरीही मी काय करेन, जिथे मी ताप व्युत्क्रमण स्पष्ट करतोय तिथे मी सांगेल की एक्झॅक्टली कंडिशन काय आहे, कधी हे टेम्परेचर इन्व्हर्जन होत असतं. ठीक आहे. तर मी एका ओळीत लिहिल की बघा, लॉंग विंटर नाईट्स किंवा लांब हिवाळी रात्र जी आहे, लांब हिवाळी रात्र असेल तर तशा परिस्थितीमध्ये जे काही इनकमिंग सोलर रेडिएशन्स आहे आणि आउटगोईंग सोलर रेडिएशन्स आहे यामध्ये आपल्याला मिसमॅच सापडतो. म्हणजे काय बघा, हिटिंग आणि कुलिंग सिंपल प्रोसेस आहे. दिवसा हिटिंग होते, रात्री कुलिंग होते. जमिनीचा जो पृष्ठभाग आहे सूर्यकिरण दिवसा तापतो आणि रात्री मग तो थंड होतो. जेव्हा हिवाळा सुरू आहे, जी रात्र आहे लांब आहे, रात्र कालावधी जास्त आहे, म्हणजे समजा इमॅजिन करा 10 तासाचा दिवस आहे, 14 तासाची रात्र आहे. 10 तास हिटिंग झाली, 14 तास
कुलिंग झाली. म्हणजे ऑब्वियसली गोष्ट आहे ना की कुलिंग जास्त आहे. कुलिंग जास्त आहे तर तुमचा जो सरफेस आहे हा सरफेस खूप जास्त थंड होतोय आणि म्हणूनच मग या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी शीत हवा असेल आणि वरच्या भागामध्ये मग उष्ण हवा असेल. आता मी एकदम डिटेलमध्ये कन्सेप्ट सांगू शकत नाही, त्याला बराच वेळ मला लागेल. ठीक आहे, मी काय सांगेल, मी कंडिशन पण तुम्हाला या ठिकाणी सांगेल की ही ताप व्युत्क्रमण होण्यासाठीची लागणारी कंडिशन काय, लांब हिवाळी रात्र असली पाहिजे, निरभ्र आकाश असलं पाहिजे, सो ऑन अँड सो फोर्थ. ते सगळं मी स्पष्ट केलं. तिथे माझा पहिला पार्ट संपला. दुसरा पार्ट काय की मला या ठिकाणी प्रभाव सांगायचे. प्रभाव कशा कशावर सांगायचे? प्रभाव मला सांगायचे की हवामानावर नेमके काय प्रभाव होतात आणि त्यानंतर रहिवाशांवर किंवा वनस्पतीवर सुद्धा मी प्रभाव सांगू शकतो, पण रहिवाशांवर नेमके काय प्रभाव होतात ते सुद्धा मी या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. तर हवामानावर होणारे प्रभावांमध्ये सगळ्यात पहिला जो प्रभाव आहे तो धुके. फाईन, या ठिकाणी आपल्याला धुक्याची निर्मिती होताना दिसते आणि सोबतच धुकं एकदा निघालं की त्यानंतर मग आकाश साधारणतः निरभ्र असतं. टेम्परेचर इन्व्हर्जन असेल म्हणजे टेम्परेचर इन्व्हर्जन होण्यासाठी पण निरभ्र आकाश लागतं, बट टेम्परेचर इन्व्हर्जनची कंडिशन जर जास्त वेळ असेल तरी सुद्धा आकाश एकदम क्रिस्टल क्लिअर असेल, निरभ्र आकाश असेल. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा हवा खालच्या दिशेने जाते, वरून जर खाली जाते, तर जनरली या ठिकाणी कंडेन्सेशन, सांद्रीभवन होत नाही आणि सांद्रीभवन जर होत नसेल तर ढगांची निर्मिती होणार नाही. तर सकाळच्या वेळेस तुम्हाला धुकं दिसेल, पण धुकं एकदा निघालं की निरभ्र आकाश असेल. त्यानंतर ताप व्युत्क्रमण, टेम्परेचर इन्व्हर्जन डेडली आहे. का डेडली आहे? कारण की हा एक वायू प्रदूषणाचा सापळा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हवा खाली येते. ठीक आहे, साधारणतः आपण याला वातावरणीय स्थिरता म्हणतो. या ठिकाणी बघा मी एक शब्द प्रयोग केलाय, वातावरणीय स्थिरता, स्टॅबिलिटी आहे. हवा जर वरून खाली येते, खाली येऊन साचते, त्याला आपण म्हणतो स्टेबल ऍटमॉस्फिअर. स्टेबल ऍटमॉस्फिअर का बरं म्हणतोय मी, किंवा वातावरणीय स्थिरता काय याला म्हटलं जातं? कारण की कुठलीही वातावरणीय घटना तुम्हाला या कंडिशन मध्ये होताना दिसणार नाही, कधीच होत नाही. ठीक आहे, जर हवा वरून खाली येत असेल तर कोणतीही वातावरणीय घटना तुम्हाला होताना दिसणार नाही. तुम्ही म्हणाल की ढग, पाऊस इत्यादी घटना कधी होतात? तर हवा जेव्हा खालनं वर जाते तेव्हाच ढग असेल, पाऊस असेल, वादळी वाऱ्याची स्थिती असेल. जेव्हा हवा वरून खाली येते एकदम शांत परिस्थिती असते, म्हणून मी त्याला काय म्हटलंय, वातावरणीय स्थिरता आहे. प्रदूषणाचा सापळा का म्हटलं? हवा वरून खाली येते आणि इथनं तुम्ही जर प्रदूषण रिलीज केलं, हे प्रदूषण वर जाणारच नाही. समजा हवा उष्ण असती आणि हवा वर जात असती, इथे तुमचं प्रदूषण झालं, प्रदूषण त्या हवेसोबत निघून गेलं असतं, राईट. पण जर हवाच खाली येते आणि तुम्ही इथे प्रदूषण रिलीज केलं तर काय होईल? पूर्णच्या पूर्ण प्रदूषण खालच्या भागामध्ये साचून राहतं. एक्झॅक्टली सेम ऑलरेडी आपण बोललोय, दिल्लीमध्ये जे सध्या होतंय किंवा इतर भागांमध्ये जे होत राहील ते हेच असेल. क्लिअर? देन विषम तापमान. साधारणतः ज्यावेळेस टेम्परेचर इन्व्हर्जन होतं, खूप जास्त खालच्या भागामध्ये आपल्याला थंडी आढळते, तापमान खूप कमी होऊन जातं, एक्स्ट्रीम तुम्हाला दिसेल, एक्स्ट्रीम लो, आणि हवेची ऊर्ध्वाधर हालचाल जी आहे ही मर्यादित आहे. सो एकंदरीत हवामानावर होणारे परिणाम आपण या ठिकाणी समजून घेतले. त्यानंतर रहिवाशांवर नेमके काय परिणाम होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी बघा. तर जर खालच्या भागामध्ये वातावरणामध्ये आपल्याला प्रदूषण साचल्याचं दिसतं, तर जे काही रहिवासी असतील त्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसेल. प्रदूषणामुळे एक आरोग्यावर परिणाम असेल. तापमान कमी झाल्यामुळे शीतलहरींचा प्रभाव या ठिकाणी असू शकतो, त्याचा सुद्धा या संपूर्ण प्रदेशातील रहिवाशांवर परिणाम दिसेल आणि एकंदरीत जीवनमान विस्कळीत झाल्याचं आपल्याला या प्रदेशांमध्ये दिसून येतं. तर अशा प्रकारचा एक परिणाम तुम्हाला रहिवाशांवर सुद्धा सांगता येईल. आर्थिक भूगोलातील काही परिणाम तुम्ही सांगू शकता. जेव्हा ताप व्युत्क्रमणाची स्थिती निर्माण होते तर पिकांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे, कारण की खालच्या भागामधील जी काही झाडं असतील ती थंड हवेच्या संपर्कात आली, जशी ती थंड हवेच्या संपर्कात आली किंवा खालचा भाग अत्यंत शीत झाला तर ती गोठून जातं. ठीक आहे, गारटतात आणि मग त्या ठिकाणी जे काही आलेलं पीक असेल, हातचं पीक निघून जातं. तर आर्थिक भूगोलाचा जर परिणाम सांगायचा असेल तर पिकांवर याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल. फाईन. सो अशा प्रकारे ताप व्युत्क्रमण जे आहे, ताप व्युत्क्रमण आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणात रहिवाशांवर असो किंवा हवामानाच्या स्थितीवर असो परिणाम करताना दिसतं. निष्कर्ष किंवा उपाययोजना. आता बघा, या ठिकाणी उपाययोजना देताना अशी उपाययोजना देऊ नका की ज्यातनं तुम्ही म्हणाल की ताप व्युत्क्रमण आपण टाळूया. तर ताप व्युत्क्रमण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती टाळता येणार नाही, पण ती होत असताना एकंदरीत बाकीच्या ज्या काही परिस्थिती निर्माण होतात, जसं काही प्रदूषणाची स्थिती निर्माण होते, तर प्रदूषणाच्या स्थितीपासून कसा आपण बचाव करू शकतो त्या संदर्भात आपण या ठिकाणी उपाययोजना देऊ शकतो. तर दिल्लीच्या ज्या काही ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन वगैरे जे आहे, जीरॅप ज्याला आपण म्हणतो, त्याची तुम्ही या ठिकाणी चर्चा करू शकता. मुंबईच्या संदर्भात सुद्धा
बरेच मुद्दे समोर येतील किंवा इतर शहरांच्या बाबतीत सुद्धा अशा उपाययोजना समोर येतील. त्या सगळ्यातल्या कॉमन उपाययोजना ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व उपाययोजना या ठिकाणी लिहा आणि एकंदरीत तुमचं या ठिकाणी उत्तर तयार होतं. तर हा झाला आणखी एक प्रश्न. भेटूया आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. सी यू देन.